नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की 3 घरं, 3 कथा आणि एकच महासंगम. पण आज उघड होणार आहे असं गुपित जे फक्त नात्यांचाच नाही तर विश्वासाचाही पाया हादरवणार आहे. अनामिकाचा चेहरा, खरं रूप आणि एक पुरावा जो सगळं बदलून टाकणार आहे. म्हणजे थोडक्यात राहुलचं सत्य तर सगळ्यांसमोर येणारच आहे, आलंच आहे, पण अनामिकाचं सुद्धा आता सगळं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. तेही अगदी धमाकेदार एपिसोड मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण 3 घरं आहेत, त्यांच्या 3 कथा आणि एक महासंगम, म्हणजे 3 मालिकांचा इथे एकच महासंगम झालेला आहे. सो प्रत्येक मालिकेचं पात्र कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये आता कला अद्वैतला मदत करतात हे आपल्याला बघायला मिळणार आहे. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर मित्रांनो, छानपैकी मोठा समारंभ असतो, सगळे एकत्र असतात, सजलेला हॉल, सर्व पात्र तिथे उपस्थित असतात. म्हणजे सगळे की असं अर्जुन, सायली, त्यानंतरून मानसी, तेजस, कला अद्वैत, त्यानंतरून त्यांच्या फॅमिलीज. आता मानसी तेजसची फॅमिली तर नाहीये, बट कला अद्वैतची फॅमिली नक्कीच आहे तिथे. सो सगळे आता तिथे जमलेले आहेत, एकमेकांची विचारपूस करतायत. प्रोग्रामच्या निमित्ताने भेटी गाठी झालेल्या आहेत सगळ्यांच्या. तेव्हा आता इतक्यात कला आणि अद्वैत इकडे असतात, एका बाजूला अद्वैत वगैरे, कला वगैरे रेडी झालेले असतात. आणि आता अद्वैत म्हणतो, खरे बाई इकडे या बरं. तेव्हा आता कला म्हणते, चांदेकर तू इथेच आहेस का अजून? तुला केव्हापासून सांगते मी पटपट आवर असं. अरे सगळे पाहुणे यायची वेळ झालेली आहे आता आणि तुझं आपलं तेच चाललेलं आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं खरे तू तर किती छान दिसतेस, मी कसा दिसतोय मला कोण सांगणार? तेव्हा कला म्हणते की नेहमीप्रमाणे चांगलाच दिसतोय चांदेकर तू, एवढं काय त्यात? तेव्हा अद्वैत म्हणतो, ए हॅलो हॅलो हॅलो, नेहमीप्रमाणे मी काही रोज रोज एवढे छान छान कपडे नाही घालून वावरत इथे तिथे. प्लीज ऑनेस्ट रिव्ह्यू दे, ऑनेस्ट कमेंट दे, नाहीतर मी चेंज करतो. तेव्हा कला म्हणते, बरं बाबा लगेच चेंज करायला जाऊ नकोस, छान दिसतोयस, गोड दिसतोयस, रोज सारखा नाही पण रोज पेक्षा छान दिसतोयस बस. तेव्हा आता अद्वैत म्हणतो, हा आता कसं छान वाटलं ऐकायला. तेव्हा कला म्हणते, किती रे तुला सारखं सारखं तुझंच कौतुक ऐकून घ्यायची हौस आहे, किती कठीण असतो चांदेकर. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो ना, मी कठीण आहे. बरं मग ते काय ना, तू खरे आहे ना तू, सो तू खरं ओपिनियन देते म्हणून तुला विचारावं लागतं, नाहीतर काय आम्ही बाकीच्यांना पण विचारू शकतो. तेव्हा कला म्हणते, तुझं झालं असेल तर जाऊया का आपण? तेव्हा आता अद्वैत म्हणतो, अगं हो हो. तितक्यात आता अद्वैत कलाच्या अगदी जवळ जाऊ लागतो आणि कला म्हणते की चांदेकर तू काय करतोयस? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की गोड दिसतेस खूप. तेव्हा आता कला लाजते आणि हसू लागते. तितक्यात आता अद्वैत म्हणतो, इकडे सगळे जमलेत ना, म्हणजे मला तुला काहीतरी महत्वाचं सुद्धा सांगायचंय. तेव्हा आता कला थोडी संकोचते आणि म्हणते, चांदेकर खात्री आहे ना याची वेळ आता, या सगळ्याची वेळ आता आहे असं? म्हणजे थोडक्यात अद्वैतने कलाच्या कानात काहीतरी सांगितलेलं असतं आणि आता कला ते ऐकून थोडं संकोचते आणि म्हणते, चांदेकर तुला नक्की खात्री आहे ना की ही वेळ आता आहे त्याची? तेव्हा आता अद्वैत म्हणतो, हो खरे, जितका वेळ जाईल तितकं सत्य लांबेल अजून. तेव्हा आता कला म्हणते, तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे चांदेकर, बट ही वेळ आहे का? एवढं चांगलं महत्वाचं पर्व आहे, एवढं सगळेजण जमले आहेत, काहीतरी कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये तू कुठे अजून हे वाद घालतोय, ही कॉन्ट्रोवर्सी घालतोय? तेव्हा आता अद्वैत म्हणतो, खरे आज ना उद्या ही गोष्ट समोर येणार आहे, उद्या उठून त्या गोष्टीला आणखीन फाटे फुटत जातील आणि तिचा इम्पॉर्टन्स कमी होऊन जाईल त्या गोष्टीचा, जी गोष्ट आपल्यात चालली आहे. तेव्हा कला म्हणते की तुझं म्हणणं ही बरोबर आहे, पण मग मला तरी नाही पटत आहे चांदेकर, अद्याप तरी सांगायला. तितक्यात आता कला म्हणते, तितक्यात आता अद्वैत म्हणतो की बरं ठीक आहे, बघू तेव्हाचं तेव्हा, पण माझा निर्णय काही बदललेलाही नाहीये. तितक्यात आता दुसरीकडे अर्जुन आणि सायली दाखवले जातात. इतक्यात आता सायली आणि अर्जुन दोघंही कला अद्वैत जवळ येतात. म्हणजे ते दोघंही त्यांचे उभे असतात, पण इतक्यात आता सायलीचे लक्ष कला आणि अद्वैतवर जातं. सायली अद्वैतला म्हणते, अहो हे दोघं अशी काय एवढं काय गंभीर बोलताय एवढं, आणि ते पण एका कोपऱ्यात जाऊन, सगळं नक्की ठीक असेल ना, काही गडबड तर नसेल ना? तितक्यात अर्जुन म्हणतो की मला पण तेच वाटतंय, कारण त्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन खूप दिसतंय आणि दोघांमध्ये काहीतरी वादच चाललेला आहे. बघ ना किती क्रॉसिंग करतायत ते एकमेकांना. तेव्हा सायली म्हणते की हो ना, तुम्ही पण अशीच करता मला सारखी सारखी क्रॉसिंग, त्यांचं तरी बरं आहे तेवढं. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं मी सगळं ऐकतो तुझं माहितीये का? तेवढ्यात आता यांच्यात पण गोष्टी सुरू जातात. तितक्यात आता अर्जुन म्हणतो, बरं मग आपल्या बाजूला ठेवून मला काय वाटतं, आपण एकदा त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारायचं का की काही झालंय का वगैरे ते? तेव्हा आता सायली म्हणते, हो हो नक्कीच, चला जाऊयात. तेव्हा सायली आणि अर्जुन दोघंही कला अद्वैतकडे येतात. सायली म्हणते, अद्वैत भाऊजी काय झालंय, कशाबद्दल एवढे टेन्शन मध्ये, काय ग कला? तेव्हा कला म्हणते की अगं काही नाही. तेवढ्यात आता सायली परत विचारते, नेमकं काय घडलेलं आहे, काही झालंय का, आणि नेमकं तुम्ही कशाबद्दल बोलताय? तितक्यात आता अर्जुन म्हणतो, सायली मला वाटतं हा सगळ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तितकं सायली म्हणते, म्हणजे? तेव्हा अर्जुन म्हणतो की त्यांच्यात जी काही गोष्ट आता होत होती ना ती नक्कीच सगळ्यांशी रिलेटेड आहे, म्हणून कदाचित ते एवढे प्रश्नात पडलेले आहेत किंवा म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहे.
तेव्हा सायली म्हणते तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. तितक्यात आता दुसरीकडे दरवाजातून तेजस आणि मानसीची एंट्री होते. थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेतले मानसी आणि तेजस त्या दोघांची दरवाजातून एंट्री होते. आता तेजस म्हणतो थांबा. म्हणजे मानसी आणि तेजस जेव्हा समोरून येतात तेव्हा अद्वैत त्या दोघांना, सायली आणि अर्जुनला ती गोष्ट सांगणारच असतो. अर्जुन सांगायला जातो आणि तितक्यात तेजस येतो आणि तेजस म्हणतो थांबा अद्वैत, हे तू सांगशील त्याआधी आम्हाला सुद्धा काहीतरी म्हणजे दाखवायचंय, आम्ही सुद्धा काहीतरी दाखवणार आहोत. तितक्यात मानसी म्हणते हो, आणि हे पाहिल्यावर कोणाच्याच डोळ्यांवर पट्टी राहणार नाहीये. तितक्यात आता अद्वैत म्हणतो म्हणजे? अर्जुन पण आता विचारू लागतो की म्हणजे? आता कला आणि सायली दोघंही मानसीकडे बघू लागतात. मानसी म्हणते की सगळं काही सांगते, जरा धीर धरा. तितक्यात आता अद्वैत म्हणतो की पण नेमकं तुम्ही कशाबद्दल बोलताय? मी ज्याबद्दल बोलतोय त्याबद्दलच तुम्हाला बोलायचंय का? तितक्यात आता तेजस म्हणतो की कदाचित तसंच असेल, कारण गोष्टींचं गांभीर्य आम्हाला सुद्धा कळतं. म्हणजे तू जेवढ्या गांभीर्याने तुझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसतंय तेच कुठेतरी आमच्या पण गोष्टीत तेवढंच गांभीर्य आहे, म्हणून मला तसं वाटतं. तेव्हा आता अद्वैत आणि अर्जुन म्हणतात बरं क्षणाचा विलंब नको, काय दाखवायचंय तुम्हाला, जरा दाखवता का? तितक्यात तेजस आता मोबाईल स्क्रीनवर एक व्हिडिओ दाखवतो या सगळ्यांना. या म्हणजे 3 जोडपे असतात ते तिथे, सो ते चौघांना 4-5 सुद्धा तो व्हिडिओ दाखवू लागतो तेजस. आणि त्या म्हणजे मोबाईलमध्ये जो कोणता व्हिडिओ चाललेला असतो ना त्यामध्ये अतिशय एक स्फोटक खुलासा आपल्याला बघायला मिळणार आहे. खूप टेरिबल व्हिडिओ तो असतो. ते म्हणजेच मोबाईल स्क्रीनवर दिसत असतं की अनामिका आणि निलेश एका अंधाऱ्या ठिकाणी बसून बोलताय. निलेश कोण? तर निलेश तोच ज्याला अनामिका पैसे देते. निलेश अनामिका आणि सोहमचा कॉलेजचा मित्र आहे आणि निलेशला अनामिका पैसे देते ते सोहमला व्यसनाधीन करण्यासाठी, त्याला डिप्रेस करण्यासाठी, त्याच्या डोक्यातून चांगले चांगले विचार काढून त्याचा ब्रेन वॉश करण्यासाठी. आणि त्याच निलेश सोबत बोलताना, एका अंधाऱ्या ठिकाणी बसून बोलताना त्या मोबाईल स्क्रीनवर दिसत असतं. आणि हेच सगळं आता तेजस अद्वैत, अर्जुन, सायली, कला यांना दाखवत असतो. माणसेने तर ऑलरेडी बघितलेलं असतं. सगळे चकित होतात आणि आता एकमेकांकडे बघू लागतात. तो व्हिडिओ बघताना आता कला म्हणते की ही अनामिकाच आहे ना चांदेकर? तितक्यात आता अद्वैत म्हणतो की हो अनामिकाच आहे, पण तो तिच्यासोबतचा मुलगा कोण आहे? तो म्हणजे बघ ना तो काय बोलतोय त्या व्हिडिओमध्ये, तो काय बोलतोय तुम्ही सगळ्यांनी ऐकलं का? तेव्हा अर्जुन म्हणाला हो, नीट एकदा तो व्हिडिओ आपण लक्षपूर्वक बघू, असं अद्वैत म्हणतो. आणि आता पुन्हा ते तो व्हिडिओ बघू लागतात तेजस सोबत. आणि आता निलेश त्या व्हिडिओमध्ये म्हणत असतो की निलेश त्या व्हिडिओमध्ये थोडक्यात म्हणत असतो की राहुलवर आरोप ठेवलेला आहे आता असे, आणि अद्वैतचं लक्ष तिकडे वळवायला सगळं सेट आहे. म्हणजे सगळे आता राहुलच्या मागे, कला असू देत किंवा अद्वैत असू देत. त्यामुळे तू सोहम सोबत काय करते किंवा आपण सोहम सोबत मिळून काय करतोय हे कोणाला काही कळायला मार्ग उरलेला नाही. आपण काहीही केलं तरी आता विजय आपलाच आहे. यावर आता अनामिका व्हिडिओमध्ये बोललेली असते की हो, आणि सोहमलाही मी आता असंच दाखवेल की मीच बळी आहे आणि त्याला कोणाचं ऐकू येणार नाही. बघतो आता मी त्याच्या कशा फडशा पाडते ते. हाच एक उचित अवसर मला भेटलेला आहे निलेश, आपल्याला या संधीचं सोनं करायचंय, विसरू नकोस. हे बघ तुला हवे तेवढे पैसे घे, पण ह्या संधीचं सोनं करून टाक. कारण असंही आता घरामध्ये कोणाला संशय सुद्धा येणार नाही, कोणाला कळणारही नाही की या सगळ्यामध्ये आपला हात आहे, स्पेशली माझा. तुला तर घरात कोणी ओळखत नाही, कोणालाच माहितीये की तू आमचा कॉलेजमधला मित्र आहे. त्यामुळे मला असंही कोणी काही बोलणार नाहीये. ओके, तू पण अडकणार नाहीये. आणि कला अद्वैत विचारात पडलेले राहते की सोहमची अशी अवस्था करून कोणी सोडलेली आहे, कारण ते दोघंही तिकडे राहुल करण्यात बिझी असतील. तर राहुलचं काय मॅटर आहे ना एकदा मला बघावंच लागणार आहे. त्याने काय केलंय कुणास ठाऊक. सारखं ते कला अद्वैत राहुल असं केलं, राहुलने तसं केलं, राहुल कुठे असं विचारत असतात. तेव्हा आता निलेश म्हणतो जाऊ दे ना, बरं झालं तेवढं त्या राहुलने काहीतरी केलंय म्हणून निदान तुमच्याकडे तू फोकस तरी नाहीये मेन कला आणि अद्वैतचा. तेवढ्यात आता अनामिका म्हणते की हो बरोबर आहे तुझं. तेव्हा आता तो व्हिडिओ पुन्हा एकदा बघून, अनामिका आणि निलेशचं बोलणं पुन्हा एकदा ऐकून आता कला आणि अद्वैतला सगळं सत्य उलगडतं. त्या दोघांना माहित नसतं की हा सोबत असलेला मुलगा कोण आहे, तर आता त्यांना कळतं की तो सोबत असलेला मुलगा म्हणजे निलेश, जो सोहम आणि अनामिकाचा कॉलेजचा मित्र असतो. आता हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर त्या साहीच्या साई लोकांमध्ये शांतता पसरते. म्हणजे तेजस, मानसी, त्यानंतर अर्जुन, सायली, अद्वैत, कला, चौघही म्हणजे 3-4 सुद्धा ते आता सगळे शांत असतात. कला आणि अद्वैत दोघांनाही आता राग अनावर होत असतो. ते दोघंही आता चिडलेले असतात. कला म्हणते की चांदेकर मला नाही माहिती, मला असं वाटतंय की अनामिकाशी आपण एकदा या विषयावर बोललं पाहिजे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो खरंच मला सुद्धा हेच वाटतंय. काय ना की आपण राहुलकडे एवढं फोकस करून टाकलंय की आपण आपल्या घराकडे लक्ष द्यायला विसरून गेलेलो आहे, सोहमचं काय चाललंय हे बघायला विसरून गेलेलो आहे. आणि याच गोष्टीचा फायदा आता अनामिका घेऊ लागलेली आहे.
तिला थोडीही लाज नसेल वाटत का गं हे सगळं असं करताना? कसली बावळट मुलगी आहे ही. नाही ते काही नाही, मला तिच्या भावाला सगळ्यात आधी हे सगळं सांगावं लागणार आहे. मला त्या रणजितला, म्हणजे अनामिकाच्या भावाचं नाव रणजित असतं, सो मला त्या रणजितला आता हा व्हिडिओ शेअर करून दाखवावं लागणार आहे आणि सांगावं लागणार आहे की बघ तुझी बहीण काय करते ते. मागे त्या दिवशी आला तेव्हा खूप तोऱ्यात गेला ना तो, की माझ्या बहिणीला सुखी ठेवत नाहीये म्हणून. सोहमच्या असं वेडेपणा मागचं कारण अनामिकाचे. आता हे मी कसं सिद्ध करतो ते बघच तू कला. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की तुम्ही जे काही कराल ते अगदी सावधगिरीने करा, कारण अनामिका पण काही अशी साधी आणि संथ मुलगी मला दिसत नाहीये. ती पण कधी काय करेल याचा नेम नाही. आणि जर उद्या उठून तिने जर राहुलसोबत हातमिळवणी केली तर आपल्याला एनिमीज आणखीन वाढतील आणि आपल्याला ते नको आहे. तेव्हा आता यावर अर्जुनच्या अशा बोलण्यावर सायलीसुद्धा होकार दर्शवत असते. सायलीसुद्धा समजवते की कला तू जे काही करणार असशील ते फक्त शांत डोक्याने कर. तेव्हा आता मानसी सुचवते की मला असं वाटतं की तू अनामिकाला बाजूला बोलव आणि अनामिकाला हे सगळं सांग, आणि सगळ्यात प्रथम म्हणजे सोहमला हा व्हिडिओ दाखवा. तेव्हा अद्वैत म्हणतो त्याला जर हा व्हिडिओ दाखवला तर तो बिचारा किती दुखावेल. त्याचं खूप प्रेम आहे आधीच अनामिकावर, तो किती जपतो तिला, आणि त्याने जर हे बघितलं तर तो खूप मोठ्या सगम्यात जाईल, खूप मोठा शॉक लागेल त्याला. आणि मला नाही वाटत की आता त्याचा माइंडसेट असेल हे एवढं सगळं मोठं दुःख बेअर करण्याचा. तेव्हा आता मानसी म्हणते की आज ना उद्या हे तर कळणारच आहे, आणि उद्याचं दुःख आज आलं तर त्याला हरकत काय आहे. तेवढ्यात आता तेजस म्हणतो मानसी बरोबर बोलतीये. अद्वैत मला तरी असं वाटतं की सोहमला एकदा हे सगळं सांग, तो स्ट्रॉंग झाला पाहिजे. ठीक आहे त्याच्यासोबत होत आहेत गोष्टी खूप चुकीच्या आहेत, त्याला त्याचा त्रास पण होईल, पण एक ना एक दिवस त्याच्यासमोर हे सत्य येणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याला असं अंधारात तर नाही ठेवू शकत ना आपण. तेव्हा आता कला म्हणते की चांदेकर मला या दोघांचंही म्हणणं पटतंय, आपण तसंच करूया. तू एक काम कर, तू सोहमला बाजूला बोलव आणि त्याला हा व्हिडिओ दाखव. मी आता अनामिकाशी बोलते. तेव्हा आता सायली म्हणते की मी पण येते. तेव्हा आता कला म्हणते की सायली तू आणि मानसी तुम्ही दोघंही माझ्याबरोबर चला. तेवढ्यात आता अद्वैत अर्जुन आणि तेजसला सोबत घेऊन जातो आणि सोहमला शोधू लागतो. अद्वैत आता अर्जुन आणि तेजसच्या मदतीने सोहमला सगळीकडे शोधत असतो, आणि इकडे कला अनामिकाला शोधत असते या दोघींच्या मदतीने, सायली आणि मानसीच्या मदतीने. त्या दोघांनी ही कामं वाटून घेतलेली असतात. आणि विशेष म्हणजे या महासंगमामध्ये ते तिघंही, म्हणजे तिघं मुलंही मिळून एकमेकांना साथ देत आहे, एकीचं बळ वाढवत आहे. हे अगदी विलक्षण गोष्ट आहे या एपिसोड्समधली, ह्या महासंगमातल्या एपिसोड्समधली. सो आता कलाला अनामिका शेवटी सापडते, ती पण मानसीच्या मदतीने सापडते. सो आता अनामिका जेव्हा सापडते तेव्हा आता कला म्हणते काय गं अनामिका कुठे होतीस. तेवढ्यात अनामिका म्हणते हे काय तिकडेच होते मी, सोहमकडे होते, बट सोहम मला सापडत नाही आहे. तेव्हा कला म्हणते की अगं तुझं लक्ष असेल तुझ्या संसारात तरच तुला सोहम सापडेल ना. तेवढ्यात आता अनामिका म्हणते कला बहिणी अगं काय बोलतेस तू, काही झालं आहे का. तेवढ्यात कला म्हणते तुझा नक्की हेतू काय आहे अनामिका, तुला करायचं काय आहे मला जरा सांगतेस का. ऑलरेडी चांदेकरांच्या घरामध्ये शत्रूंची कमी नाही आहे, ऑलरेडी बसलेला आहे तो एक नागोबा तिथे. तुझं म्हणणं काय जरा स्पष्ट सांगशील का. तेवढ्यात अनामिका असंच दाखवत असते की कशाबद्दल बोलतेस वहिनी तू, तुला म्हणायचं काय आहे, काही गैरसमज होतोय का. तेव्हा कला म्हणते की तू अशी सुधारणार नाहीस. तेवढ्यात आता कला अनामिकाला तो व्हिडिओ दाखवते आणि म्हणते की यात तूच आहे ना, की आता हे सुद्धा तुला म्हणायचं आहे की अरे ही मी नाही आहे, मी हिला ओळखतच नाही म्हणून. तेव्हा अनामिका म्हणते की हो ही मीच आहे, पण काय झालं आहे. तेव्हा कला म्हणते मी फक्त तुला विचारलं की तुझा नक्की हेतू काय आहे तेवढं सांग. तेव्हा आता सायली आणि मानसी दोघेसुद्धा अनामिकाला म्हणतात की बऱ्या बोलाने सांग, नाहीतर परिणाम वाईट होतील. तेवढ्यात आता अनामिका म्हणते हे मी का सांगू, तुम्हीच बघा आता सत्याचा दुसरा चेहरा आणखीन काय येते. अनामिका अगदी आत्मविश्वासाने सांगत असते. कला म्हणते की सत्याचा दुसरा चेहरा म्हणजे तुझंच सत्य आहे ना, जे आता जो दुसरा चेहऱ्याच्या रूपात येणार आहे, म्हणजे तू या घरातली सगळ्यात मोठी धूर्त आणि पाताळ यंत्रीबाई आहेस हे तर तू सिद्ध केलेलंच आहेस. पण मी तुला असंच एकट्यात बोलून सोडणार नाही आहे अनामिका, किंवा मी तुला वॉर्निंग देऊन तर अजिबात सोडणार नाही आहे. ऑलरेडी राहुलच्या बाबतीत तशी चुकी केली तर ती आजतागायत आम्ही भोगतोय. त्याने इतक्या लोकांना त्रास दिला, इतक्या लोकांना प्रॉब्लेममध्ये ठेवलं, तरी त्याचं आम्ही खपवून घेतलं, त्याला चांदेकर माफ करत आला. बट मी तशी नाही आहे, मी तर तुला अजिबात माफ करणार नाही. इवन तुला सोहमने जरी माफ केलं ना अनामिका तरी अजिबात नाही. मी अख्ख्या कुटुंबासमोर तुझं हे सत्य उघडकीस आणणार आहे. तेव्हा आता अनामिका म्हणते हो का, जा आण. अगं कला बहिणी तुझं कोणी ऐकेल का, आणि हे काय प्रूफ दाखवणार आहे तू. मी सरळ सांगून देईल माझ्या दादाला की हे AI ने जनरेटेड व्हिडिओज आहेत.
तेव्हा कला म्हणते की अगं तुझ्या दादापर्यंत तर अद्याप तो व्हिडिओ पोहोचलेला सुद्धा असेल. तेव्हा अनामिका म्हणते काय? कला म्हणते हो. तितक्यात आता सायली आणि मानसी सांगू लागतात की अगं ऑलरेडी तुझ्या रणजित दादाला तो व्हिडिओ टाकला गेलाय. तो तर आता मी तर म्हणते की तुला थोड्या वेळात फोन करेलच बघ तुझी चांगली झपाई करण्यासाठी. अनामिका आता खूप घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे आता अर्जुनला सोहम दिसतो. आता अर्जुन सोहमचा हात पकडतो आणि त्याला एका बाजूला घेऊन येतो. तितक्यात तेजस आणि अद्वैत सोबत शोधत असतात. अर्जुन आता तेजसला फोन करतो आणि म्हणतो की तेजस तुझ्यासोबत अद्वैत आहे का? तेव्हा तेजस म्हणतो हो आहे ना. तेव्हा आता अर्जुन म्हणतो ताबडतोब मी सांगतो त्या ठिकाणी या, मला सोहम सापडलाय, मी त्याच्यासोबतच आहे आता. तेव्हा आता तेजस म्हणतो हो हो ठीक आहे आम्ही आलोच, जरा थांबून घे. तेव्हा आता तेजस आणि अद्वैत दोघंही तिकडे जाऊ लागतात. अद्वैत विचारतो काय रे काय झालं? तेव्हा तेजस म्हणतो की अर्जुनला सोहम सापडला आहे, तो तिकडे फॅमिलीसोबत होता म्हणे, सो आता अर्जुन आणि सोहम दोघं सोबत आहे, आपण दोघंही त्यांच्याकडे आता जायला हवं असं म्हणत आता अद्वैत म्हणतो ठीक आहे. तर अद्वैत आणि तेजस आता दोघंही अर्जुनने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचतात, म्हणजे त्याच प्रोग्रामच्या एका बाजूच्या बॅक स्टेजला ते पोहोचतात. आणि सोहम म्हणतो दादा अरे काय झालं, एवढं मला अर्जंटली का बोलवलंस तू म्हणे, आणि हे काय मला ह्या अर्जुन दादाने का शोधून काढलं, जसं मी एखादी कल्प्रिट आहे. हां काय म्हणता वकील साहेब, काय चाललं तुमचं? तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे काय नाही, मी एकदम फर्स्ट क्लास, तुझं काय चाललं आहे बॉस? तेव्हा आता सोहम म्हणतो की सगळं ठीक. तितक्यात आता तेजस म्हणतो की सगळं तर ठीक आहे पण भरपूर गोष्टी आता बिघडणार आहेत. तेव्हा आता सोहम प्रश्नात पडतो आणि अद्वैतकडे बघतो. सोहम म्हणतो दादा काय झालं रे, सगळं ठीक आहे ना? तेव्हा आता अद्वैत खालीमान घालून उभा असतो. तेव्हा आता सोहम परत अद्वैतला म्हणतो दादा अरे बोल ना काहीतरी. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अद्वैत त्याला दाखवून दे, लपवण्यात काहीच अर्थ नाही आहे. तेव्हा तेजस आता अद्वैतच्या हातातून फोन घेतो आणि तो जो व्हिडिओ असतो ज्यात अनामिका निलेशसोबत बोलत असते तो व्हिडिओ सर्रासपणे सोहमला दाखवून देतो. आता तो व्हिडिओ जेव्हा सोहम बघतो त्याच्या पायाखालची जमीन सरकून जाते. तो म्हणतो हे खोटं आहे, हे खोटं आहे ना? तेव्हा आता अद्वैत म्हणतो सोहम अरे सावर स्वतःला, हेच खरं आहे. तेव्हा आता सोहम म्हणतो की पण तेजस दादा तुला हे कुठून मिळालं? तेव्हा तेजस म्हणतो की मिळालं ते बरोबर, मानसीच्या ही चौकन्यपणामुळे खरं तर हे सापडलं, नाहीतर माझं तर लक्षसुद्धा नव्हतं. तेव्हा आता सोहम चिडतो आणि तो म्हणतो नाही नाही नाही, हे सगळं आता मी आबांना आणि आईला म्हणजे रजनीला आईला आता या सगळ्याबद्दल मी सांगणार आहे. मी इवन बाबांना सुद्धा या सगळ्याबद्दल सांगणार आहे. दादा अद्वैत दादा तुला आठवतं का मागे अनामिकाचा भाऊ रणजित दादा आलेला होता तेव्हा घरी तो कसा बोलून गेला आपल्याला? अरे तो तुझा किती अपमान करून गेला होता. त्यांनी स्वतःच्या बहिणीची चूक बघितली नाही. अनामिका कायम असं दाखवत आलेली आहे की ती किती बिचारी आहे, ती किती साधी आहे, पण नाही, आज तिचा खरा चेहरा उलगडलेला आहे. ते काही नाही, तिच्या भावाला बोलवून घे आणि सांग की खूप नाक लावत होता ना तो तुझ्या बहिणीच्या नावाने, बघ तुझ्या बहिणीने काय केलं. तेव्हा अद्वैत म्हणतो अरे सोहम शांत हो, मी रणजितला सुद्धा हा व्हिडिओ टाकलाय. तर तो जेव्हा तो व्हिडिओ बघेल तेव्हा अनामिकाची चांगलीच खरडपट्टी काढेल याची खात्री आहे मला. तेव्हा सोहम म्हणतो की ते सगळं ठीक आहे पण आपल्या घराचं काय? मी आपल्या फॅमिलीला ह्या गोष्टीबद्दल सांगणार आहे म्हणजे आहे, कारण अनामिकाने भरपूर माझं नाव खराब केलं फॅमिलीमध्ये. म्हणजे मला खरं तर ह्या दारूच्या व्यसनाच्या आहारी नेण्याचं काम करणारी दुसरी कोणी नसून. तेव्हा आता दुसरीकडे सोहम लगेच म्हणतो की मी याबद्दल सगळ्यांना सांगणार आहे असं म्हणत आता सोहम लगेच तिथून पळतो आणि घरात सगळ्यांना सांगायला जात असतो. तेव्हा अद्वैत सोहमला अडवतही असतो पण सोहम काही थांबतच नाही. तेव्हा आता सोहम जातो आणि लगेच घरात सगळ्यांना सांगतो. तो म्हणतो आई, बाबा, आबासाहेब, मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे. तितक्यात आता सरोज तिथे येते आणि म्हणते की काय झालं? तेवढ्यात आता सोहम घरात सगळ्यांना सगळी हकीकत सांगून देतो आणि तो व्हिडिओसुद्धा दाखवून देतो. तितक्यात आता मागोमाग कैलास, सायली, मानसीसुद्धा तिथे येतात आणि आता लगेच अनामिकासुद्धा त्यांच्यासोबतच असते पाठोपाठ, कारण त्यांना अनामिकाला भीती असते की या तिघं माझं नाव सांगतात की काय. पण या तिघं सांगणारही नसतात, त्यांच्या प्लॅनमध्ये तसं काहीच नसतं. त्यांच्या आधी सोहमच सगळं काही सांगून देतो. आणि आता हा सगळा व्हिडिओ बघितल्यानंतरून रजनीला अनामिका समोरून येताना दिसते. तेवढ्यात आता रजनी म्हणते अनामिका हे काय बघितलं मी आता जस्ट? ही तूच आहेस ना? तुला लाज नाही वाटली हे सगळं करताना? कुठल्या तोंडाने करतेस तू हे सगळं? तेव्हा आता सोहम म्हणतो अनामिका मला अजूनही सांग, हे खरं नाही आहे ना? खोटं आहे ना हे? तू असलं काही केलेलं नाही आहे ना? तेव्हा आता अनामिका थोडा वेळ शांत राहते, ऐकत राहते आणि मग तिला मध्येच हसायला येतं. ती म्हणते की सगळ्यांना वाटतं की मी चुकीची आहे पण खरं तर अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत नाही आहे. तेव्हा आता सोहम म्हणतो अनामिका कशाबद्दल बोलतेस तू? तेव्हा आता मानसी लगेच अनामिकाचा हात वाकवू लागते आणि म्हणते बऱ्या बोलाने इमानदारीत सगळं काही खरं खरं सांगून तुलाही पोलिसात द्यायच्या बाबतीत कोणीच काहीच विचार करणार नाही. तेव्हा आता अनामिका म्हणते मानसी माझा हात सोड.
तेव्हा मानसी तिचा हात सोडत नसते. तेव्हा अनामिका आता सगळं खरं खरं कबूल करते. ती म्हणते की राहुलला या सगळ्यामध्ये लोटणारी मीच होती, कारण मला त्याचा बदला घ्यायचा होता. कॉलेजमधले दिवस विसरलास का सोहम? माझी काय अवस्था झाली होती ते. अरे मला तर त्याहून बदतर अवस्था करायची होती रे तुझी, पण इथे या मानसी आणि तेजसने येऊन सगळा घोळ घालून टाकला. तेव्हा आता सायली लगेच म्हणते की सत्य कधीच लपत नसतं अनामिका, तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केलास तरीही, कारण खोट्याला आयुष्य नसतं. तेव्हा कला म्हणते अगदी बरोबर बोललीस सायली, तुला लाज नाही वाटली का अनामिका? का त्रास दिलास ग तू त्या सोहमला? काय बिघडवलंय त्याने तुझं? तेव्हा आता लगेच अनामिका म्हणते की खरं तर हेतू माझा भरपूर काही होता अजून, पण हे मी का सांगू, सत्याचे भरपूर चेहरे आहेत. तेव्हा आता ती आत्मविश्वासाने ना मागे वळते आणि लगेच तिच्या रूममध्ये निघून जाते. आणि इतक्यात आता सायली आता म्हणजे बोलू लागते की अद्वैत भाऊजी हे सगळं थांबवायला हवं. ऑलरेडी एका कटकटीतून आपण निघतोय राहुलच्या बाबतीतून, आणि आता मध्येच हे काय नवीन. तेवढ्यात आता आबासाहेब म्हणतात की सायली बरोबर बोलते अद्वैत, हे सगळं खरंच थांबवायला हवं. काय करायचं हिचा बंदोबस्त? तेव्हा आता अर्जुन म्हणतो की पुढचं पाऊल आपण उचलायलाच हवंय खरंच आबासाहेब, कारण हे फक्त घराचं प्रकरण नाही, तर हा संपूर्ण काहीतरी कट रचला जातोय. याने फक्त सोहमच्या आयुष्यालाच नाही तर अख्ख्या चांदेकर कुटुंबियांना धोका आहे असं मला वाटायला लागलेलं आहे. कारण अनामिका एवढ्या इझिली एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून त्या निलेशला अपॉइंट करणार नाही. तेव्हा आबासाहेब म्हणतात की अगदी बरोबर बोललास अर्जुन तू. तेव्हा आता अद्वैत सुद्धा म्हणतो की पण आता यावर करायचं तरी काय? तेव्हा अर्जुन म्हणतो की माझ्या डोक्यात खूप चांगले प्लॅन्स आहेत, आपण त्याबद्दल बोलूयात सविस्तर. असं म्हणत आता ते त्यांचे बोलायला लागतात. तितक्यात आता म्हणजे थोडक्यात आता अनामिका तिच्या खोलीत गेलेली असते आणि अनामिका तिच्या खोलीत जाऊन एक पेनड्राईव्ह बघत असते. त्या पेनड्राईव्हवर म्हणजे लिहिलेलं असतं की सिक्रेट फाईल्स म्हणून असं काहीतरी लिहिलेलं असतं. आणि आता तिच्या हातात जो पेनड्राईव्ह असतो ना, हा तोच पेनड्राईव्ह असतो ज्याच्यात महासंगमाचं सगळ्यात मोठं रहस्य आहे. पुढच्या भागात जेव्हा ती फाईल उघडेल तेव्हा बदलणार आहे सगळ्यांचं आयुष्य. आणि आता त्यासाठी तुम्हाला पुढचा भाग ऑब्व्हियसली बघावा लागणार आहे. तेव्हा बघायला विसरू नका महामालिकांचा महासंगम आणि त्याचा ट्विस्ट एपिसोड. आणखीनच छान छान आणि रंजक असे एपिसोड्स आपल्याला पुढील भागात बघायला मिळणार आहे, त्यामुळे अजिबात मिस करू नका. आणि हो, चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला अशाच रंजक व्हिडिओजचे अपडेट्स मिळत राहतील, सो दॅट तुमचा एकही व्हिडिओ मिस नाही होणार. तेव्हा आता त्यानंतरून आणखीन काय, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा विसरू नका, न विसरता. त्याचबरोबर आता वेळ झालेली आहे आपल्या व्हिडिओच्या शेवटच्या पार्टची, ते म्हणजेच आपले व्ह्यूअर्स ऑफ द डे. ओ माय गॉड, हा तर माझा मोस्ट फेवरेट पार्ट असतो व्हिडिओमधला. बाय द वे आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात जास्त कुठला पार्ट तुम्हाला आवडला हे मेन्शन करायला विसरू नका कमेंट्समध्ये. तेव्हा आता चला तर मग वळूया आपल्या कमेंट सेक्शनकडे, जिथे आपल्याला खूप छान छान कमेंट्स येतात, खूप छान छान ॲप्रिसिएशन्स येतात. तेव्हा आता ॲनी म्हणून कोणाची तरी आयडी आहे ज्यांनी खूप छानशी कमेंट केली आहे. त्यानंतर आहेत तनिष्का हिरे. ओके, त्या खूप छान म्हणतायत की तुमचा आवाज स्वीट आहे आणि अद्वैतने बायकोला साथ दिली पाहिजे. ओके, गुड, बरोबर. त्यानंतर आहेत अंकुश बाविस्कर, चंदा कदम. ओ माय गॉड, चंदा मॅम, तुमची हजेरी तर कायम असते. मला म्हणजे ना असं कमेंट सेक्शनमध्ये आल्यानंतर डोळे मिटून जरी मी तुमचं नाव घेतलं ना तरी मला काही हरकत नाही असं वाटायला लागलं आता. चंदा कदम यांचं म्हणणं आहे की अद्वैत राहुलवर किती विश्वास ठेवणार, छान सांगतात ताई. ओ माय गॉड, थँक्यू. त्यानंतर आहे दीपक आहेत, दीपक शिरगावकर म्हणून कोणीतरी आहेत. त्यानंतर आहेत मानसी तांडेल. ओके, राहुलला चांगली शिक्षा झाली पाहिजे, बरोबर. त्यानंतर आहे PH गेमर, हे सुद्धा आपले रेग्युलर व्ह्यूवर आहेत. तनिष्का हिरे पुन्हा एकदा त्या पण पुन्हा म्हणतायत की खूप छान सांगताय. माय गॉड. त्यानंतर आहे सिंधू शेंडकर, त्यांनाही सांगण्याची पद्धत खूप आवडते. ते म्हणतात मालिका खूप छान पद्धतीने सांगतात. ओके. चंदा सुरपुरिया. ओके. मिस CK सुप्रिया नगर. ओके. चंदा म्हणून या कोणीतरी नवीन व्ह्यूवर आहेत आपल्या, आणि त्या म्हणतायत की सुरपुरिया नगरच्या त्या आहेत. ओके, ऑल राईट. त्यानंतर आहेत सीमा महाजन, त्या म्हणतायत ओके. मालिनी जाधव आहेत, चित्रा फडणीस आहेत. त्यानंतर आहेत विजया काटे. ओके. अकलूज सोलापूरच्या त्या आहेत विजयाजी. ओके, त्यांना सांगण्याची पद्धत आवडली आणि त्यांना कालचा भागही आवडलेला होता. थँक्यू सो मच. त्यानंतर आहेत तारुलता राया. त्यानंतर आहेत प्रफुल्ल मेत्रे.
त्यांना या मालिकेतलं कलाचं काम खूप आवडतं. ओके, अशा गोष्टी सांगत चला. त्यानंतर आहे नानाराव वाघ. त्यांनी एक छानशी कमेंट केली आहे, मला वाचायला आवडेल. त्यांचं म्हणणं आहे की या मालिकेतील महत्त्वाचा भाग म्हणजे एकमेकांवर असलेला विश्वास व प्रेम. यामुळेच घरात शत्रू असूनही कोणाला कळत नाही. एकमेकांवर प्रेम असावं पण आंधळा विश्वास नको. मालिकेतील भाग महत्त्वाचा आहे. ओ माय गॉड, ही गोष्ट खूप छान आहे. पते की बात की है आपने. त्यामुळे मला ही कमेंट आवडली आज पर्सनली. त्यानंतर आहेत अनिल सोनवणे, समीक्षा सार्डे. ओके, वैभव कुष्टे आहेत. त्यानंतरून बेबी जाधव. रिव्ह्यू खूप चांगला असतो, मला तुमचा आवाज खूप आवडतो. माय गॉड, थँक्यू. सैराज खूप छान आहे म्हणे. त्यानंतर आहे उषा सौदागर. ओके, त्यानंतरून जितेंद्र जाधव. त्यांनाही हा व्हिडिओ खूप आवडतो, त्यांनाही आवाज आवडतो असं त्यांचं म्हणणं आहे. ओ माय गॉड, थँक्यू सो मच. तुमचं असंच प्रेम राहू देत. मला खूप छान वाटतं, खूप छान फिलिंग्स येतात तुमच्या प्रतिसादाला बघून की नाही, आपली ऑडियन्स खूप छान आहे. आणि मला दरवेळेस नवीन नवीन काहीतरी करायला प्रेरणा मिळत असते की आपल्या ऑडियन्ससाठी दरवेळेस नवीन काहीतरी करायला पाहिजे. कारण खूप छान छान कमेंट्स देऊन आपल्याला आपली ऑडियन्स जर अशी प्रोत्साहित करणार असेल then डेफिनेटली आय शुड डू समथिंग मोर अँड मोर फॉर यू ऑल गाईज. तर मित्रांनो, आता वेळ झालेली आहे पॉज घेण्याची. त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.